हॅलो नमस्कार. सकाळी मी उठले आणि वृंदा झोपलेलीच होती आणि हॉलमध्ये कपडे वाळत घातली होती, कारण की बाहेर कपडेच वाळत नाही. खूप सारी कपडे होते, त्याच्यामुळे मी रात्री दोरी बांधली आणि दोरीवरतीच कपडे वाळत घातले हॉलमध्ये. आणि वृंदा झोपली होती, तोपर्यंत म्हटलं काम उरकून घ्यावं, तर कशाचं काय, वृंदा लगेच उठली होती. किचनवरती असा पसारा असेल ना, मला काहीच काम सुचत नाही, त्याच्यामुळे मी अगोदर किचनवरचं सगळं उरकून घेत असते. वृंदासाठी कुकरला दाल खिचडी लावून घेतली आणि किचनवरचे भांडे वगैरे लावून घेतले आणि त्यानंतर किचन वाटा स्वच्छ केला. तोपर्यंत वृंदा लगेचच किचनमध्ये येत होती आणि ती अशी किचनमध्ये आली ना, तिला उभं राहायचं असतं कशाला ना कशाला. फ्रेश होऊन आले, मग मला घ्यायचं होतं पिठवणी. मी माझ्यासाठी पिठवणी घेतलं आणि तसंच मला वृंदाला औषधं पण द्यायची होती. तर वृंदाची सकाळची टॉनिक आणि वृंदाची गुटी द्यायची होती. वृंदाला आणि मला आहे ना आज बरंच नव्हतं वाटत, दोघींना पण खूप जास्त सर्दी झाली होती. काल परवा जेव्हा पाऊस आला आणि आमच्याकडे लाईट नव्हती, वृंदाला खूपच जास्त गरम होत होतं, त्याच्यामुळे मी ना खिडक्या ओपन ठेवल्या आणि त्या खिडक्या ओपन ठेवल्यामुळं तिला पण आणि मला पण खूप जाम झालं होतं सर्दीने. वृंदाची टॉनिक दिल्यानंतर वृंदा थोडा वेळ झोपी गेली. तोपर्यंत मग मी माझा स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक झाल्यानंतर वृंदाला मस्त आंघोळ घातली. आंघोळ झाल्यानंतर वृंदा झोपी गेली. ती झोपी गेल्यानंतर मग मला उरकायची होती कामं. घरामध्ये पसारा असेल ना, मला काही चैन पडत नाही, त्याच्यामुळे मी अगोदर पसारा उरकून घेते. आणि कपडे काही वाळले नव्हते, त्याच्यामुळे मी काही दोरी काढली नाही, तशीच कपडे सुकून दिली. वृंदा उठल्यानंतर वृंदाचं मस्त उरकलं आणि तिला हॉलमध्ये खेळायला ठेवलं होतं. मला किचनमध्ये थोडं काम करायचं होतं. मी ते काम करायला गेले तोपर्यंत वृंदा लगेच किचनमध्ये येत होती, त्यामुळे मी हाय चेअरमध्ये लावली आणि नंतर मग मी माझे काम उरकायला लागले. किचनमध्ये खूप सारी भांडी होती. माझी तब्येत बरी नव्हती, तरी पण मला ते सगळे भांडे म्हटलं घासून घ्यावी पहिल्यांदा. तर चहा केला आणि दुसरीकडे भांडी घासायला घेतली. तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे आदित्यने सांगितलं की मी जेवण पार्सल आणतो आणि तोपर्यंत मग मी वृंदाचं जेवण वगैरे बनवून घेतलं. तिला जेवण वगैरे चारलं. आदित्य आल्यानंतर वृंदा गेली पप्पांकडे आणि त्यानंतर आम्हाला करायचं होतं जेवण. आदित्यने बिर्याणी आणली होती, मी थोडी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर टॅबलेट घेतली. वृंदाला जेव्हा सर्दी होते ना, त्यावेळेस मी वृंदापाशी हे ओवा आणि लसणाची पुडी ठेवते, की जेणेकरून आहे ना वृंदाची सर्दी पटकन जाते. आणि मग रात्रभर तिच्यापाशी हे ठेवलं. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.